सोन्यामधील गुंतवणूकदार थोडेसे सावध व्हा. पुढील काही दिवसात सोन्याचे भाव घसरणार आहेत आणि ही फक्त अफवा नाहीये, हे आहे आपलं टेक्निकल ॲनालिसिस. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार असाल, तर थोडेसे थांबा किंवा आधीच गुंतवणूक केलेली असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे. कारण पुढच्या दिवसात सोन्यामध्ये खूप मोठे बदल होणार आहेत. आपल्याला काही संधी पण मिळणार आहेत आणि ज्यांनी गुंतवणूक केली असेल त्यांच्यासाठी काही धोका आहे का? या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आणि ज्यांना गुंतवणूक करायची आहे सोन्यामध्ये, त्यांच्यासाठी जेव्हा घसरण होणार आहे, तर तेव्हा कोणती पातळी असेल किंवा कोणती लेव्हल असेल, जिथे आपण सोन्यामध्ये एक संधी घेऊ शकतो आणि तिथून आपल्याला फायदा होऊ शकतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या लेव्हल्स आहेत, अशा असंख्य गोष्टींची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये सोन्याचे किंवा गोल्डचे पूर्णपणे डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. कोणत्या लेव्हलला येऊ शकतं सोनं? कोणत्या लेव्हलपासून आपल्याला अजून एकदा संधी मिळणार आहे? किंवा ज्यांनी गुंतवणूक केलेली असेल त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यावेत? अशा बऱ्याच गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये या ॲनालिसिसनुसार आपण चर्चा करणार आहोत. आणि तुम्ही जो काही मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॉमेंट केलेले आहेत की तुम्हाला सगळं डिटेल ॲनालिसिस पाहिजे. हा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या आग्रहास्तव तयार करत आहोत. ॲनालिसिसला आपण सुरू करणार आहोत. सोन्याची एका दिवसाची टाईम फ्रेम आपल्यासमोर ओपन आहे आणि आपण हे अगोदर डिस्कस केलेलं होतं की ते 1 झालेला आहे, हा 2 आहे आणि पूर्णपणे वेव्ह 3 होती. इथे एक कॉम्प्लेक्स करेक्शन झालं होतं आणि इथं वेव्ह 4 पूर्ण झालेली आहे. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर वेव्ह 5th सुरू आहे आणि वेव्ह 5th मध्ये पण एक वेव्ह 1 पूर्ण झालेली आहे आणि वेव्ह 2 पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर वेव्ह 3 साठी आपण एक बॉटमलाच एक ट्रेड पकडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचे टार्गेट सुद्धा आपण दिलेले होते 3636 आणि 3863 पर्यंत येणाऱ्या दिवसांमध्ये सोनं आपल्याला पाहायला मिळू शकतं. हे आपले एक ओव्हरऑल डेली टाइम फ्रेमनुसार ॲनालिसिस होतं आणि ते जसंच्या तसं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके. 1 पूर्ण झालेला आहे, 2 पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला ही जी काही टोटल अपसाईडची रॅली आलेली आहे, याला आपल्याला इन डिटेलमध्ये जाऊन चेक करायचं आहे, की 3 हा पूर्ण झालेला आहे का अजून पण तो वरती जाऊ शकतो. जर झालेला असेल, तर तो नंतर येणारा जो काही 4 आहे, तो कुठपर्यंत येऊ शकतो, किती पडणार आहे आणि आपल्याला नंतर संधी कुठे मिळू शकते. जर ती संधी मिळाली, तर तिथून अजून गोल्ड किती वरती जाऊ शकतं. अशा सगळ्या गोष्टी आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊन व्यवस्थित पाहणार आहोत. त्यासाठी आपण चेंज होऊया छोट्या टाईम फ्रेममध्ये. आत्ता फक्त आपण ह्या 2 पासून जो काही अपसाईडला मूव्हमेंट गेलेली आहे, जी काही वरच्या बाजूला सोनं गेलेलं आहे, त्याच्यावरती फोकस करून इन डिटेल ॲनालिसिस करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपण कन्व्हर्ट होते आता दुसऱ्या चार्टवरती. हा चार्ट आत्ता माझ्याकडे 5 तासाच्या टाईम फ्रेमवरती आहे. तुम्ही 4 तासाचा पण यूज करू शकता. हे टोटल ॲनालिसिस एका चार्टमध्ये व्यवस्थित दिसावं यासाठी मी 5 तासाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण इथे पाहिलं होतं की मोठी डिलेनुसार वेव्ह 4 इथं पूर्ण झालेली होती आणि वेव्ह 5 मधली इथे 1 आहे. वेव्ह 5 मधली 2 सुद्धा झालेली होती आणि ही जी काही अपसाईडला वेव्ह 3 आलेली आहे, आपल्याला आता याच्यावरती फोकस करायचा आहे. याचे इन डिटेल व्यवस्थित आपण ॲनालिसिस करून येणारे प्रत्येक संधी पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सोन्यामध्ये एक्झॅक्टली या जागेवरती एंट्री करायचा प्रयत्न केलेला होता. साधारण इथे गोल्डची किंमत होती 3320च्या जवळपास किंमत होती आणि आपण तिथूनच एक्झॅक्टली बॉटम पकडण्याचा प्रयत्न केलेला होता. मी तुम्हाला तो बॉटम कसा पकडला होता, तो एक छोटासा प्रयत्न करतो, की ज्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी राहील आणि ट्रान्सपरन्सी तुमच्या समोर असेल. हे आहे आपले इलाइट मस्ती टेलिग्राम चॅनल. याच्यावरती मी एक पिन मेसेज केलेला आहे आत्ता. तर या पिन मेसेजमध्ये तुमच्यासमोर क्लिअरली मेसेज येईल. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एंट्री जे काही प्रूफ आहेत ते आपण इथे जोडायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही फर्स्ट प्रूफवरती जातो. आत्ता तुम्हाला दिसेल इथे की सोन्याची किंमत होती 2 तासाचा टाइम फ्रेम आहे 3323 म्हणजे एक्झॅक्ट आपण 3323ला गोल्ड मध्ये एक संधी पाहिलेली होती आणि तिथून अपसाईडचा
मुवमेंट येणार हे आपल्याला पहिल्यांदाच समजलेलं होतं. इथे चेक करू शकता 3323 चार्टवरती इथे आहे, राईट. 3323 इथे आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला एक बॉटम पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट पाहणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा चार्ट बघूया. तुम्हाला मी दुसरा प्रूफ दाखवतो. त्याच्यानंतर आपण तुम्हाला एक सेकंड रिमाइंडर दिला होता. एक छोटासा रिमाइंडर देण्याचा प्रयत्न केला होता, की हा जो चार्ट आहे आपण 3323 पासून जो वरती गेलेला आहे, आता ह्याच्यामध्ये वरती गेलेला आहे जसं आपल्याला पाहिजे होता तसा. त्याच्यानंतर आपण खाली रिमाइंडर दिलता, की एकदा खाली येणार आहे. ज्यांना बाय करायचं आहे त्यांच्यासाठी अजून एक संधी असणार आहे. ज्यांच्याकडं बॉटमला एंट्री झालेली नसेल त्यांनी तयार राहा. त्याच्यानंतर आपण सेकंड एंट्रीसाठी अजून एकदा चान्स दिला होता. तो सेम चार्ट आपण याचा जो काही रिमाइंडर आहे त्याला आपण रिप्लाय म्हणून हा एक चार्ट दिलेला आहे. गोल्ड बरोबर इथून येऊन असा खाली आला पाहिजे आणि हा जो काही सपोर्ट आहे इथे सपोर्ट घेऊन नंतर वरती गेला पाहिजे, असे आपण काहीसं अनालिसिस केलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक बिग अलर्ट म्हणून एक दिला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण टोटल लिहून दिलेला टेक्स्ट आहे. गोल्डसाठी तयार राहा. 3325 जवळ आली की बेस्ट एंट्री होईल आणि एकदा एखादी बुलिश कॅन्डल आली की आपला सेटअप तयार होईल. लवकर एक्झिट करायची नाही. यावेळेस लॉस झाला तरी चालेल, पण टार्गेट मोठं असणार आहे. हे आपण इन डिटेल सगळं व्यवस्थित टिक बाय टिक डेटा देण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यानंतर आपण एक प्रॉपर डिटेल अनालिसिस व्हिडिओ केला होता, ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की गोल्ड ऑल टाइम हायला जाणार आहे. म्हणजे एवढे इन डिटेल एकदम बॉटम पासून आपण गोल्डला राईड करायचा प्रयत्न केलेला होता. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन तुम्ही जॉईन करा. कारण इथून पुढची अपडेट तुम्हाला याच टेलिग्रामवरती मिळणार आहे. म्हणजे आता जर नंतर संधी मिळाली तर ती संधी अजून एकदा कशी बॉटमला पकडायची याचं इन डिटेल अनालिसिस आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. ओके, आता आपण येऊया अनालिसिसवरती, आपल्या पार्टवरती. याच्यामध्ये गोल्डला 2 पासून जी काय अपसाईडला 3 दिलेली आहे त्याच्यामध्ये इंटरनल 1 आणि 2 झालेला आहे. त्याच्यानंतर अगेन एक इंटरनल 1 आणि 2 झालेला आहे. त्याच्यानंतर अगेन इंटरनल 1 आणि 2 झालेला आहे. सो आपण आता फक्त एक एक इंटरनलला काउंट करू. हा आहे 1, हा आहे 2, हा 3, 4 आणि हा 5. मग इथे जेव्हा 5 पूर्ण होते तेव्हा एक सायकल पूर्ण होते. मग आता ही जी काय सायकल सुरू होती तर ह्या 2 पासून सुरू झाली होती. तो हा 2 संपला तेव्हा हा 2 जेव्हा पूर्ण होतोय तेव्हा त्याला आपण कन्सिडर करतो 3. त्याच्यानंतर त्याचंच करेक्शन आलेलं आहे 4 आणि त्याच्यानंतर इथून अपसाईडला रॅली आलेली आहे ती आहे 5. मग ही 5 कशाची आहे, राईट? ही 5 कशाची आहे तर हा जो काही 2 इथून सुरू झालेला आहे ही त्याची रॅली होती आणि ही रॅली ह्या 2 नंतरची जी काही 3ची रॅली होती ती पूर्ण होऊन इथे जाऊन थांबलेली आहे. म्हणजे जे काही इंटरनल काउंटिंग आहे ते अशा प्रकारे केलं जातं. 1 2 3 4 5 एक सायकल पूर्ण, त्याच्यानंतर अगेन 1 2 3 4 5 एक सायकल पूर्ण, त्याच्यानंतर अगेन 1 2 3. आता इथपर्यंत आपण आलेलो आहे, 3 पर्यंत आलोय. त्याच्यानंतर इथं एक डबल झिगझॅग टाईपचं करेक्शन तयार झालेलं आहे आणि इथं वेव 4th पूर्ण झालेली होती. कोणती? ह्या 2 नंतर 3 आली आणि त्याच्यानंतर ही 4 आली. म्हणजे 4 नंतर अजून एकदा सायकल तयार होणार आहे जी की असली 5 आणि ती सुद्धा आपली 5 आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ती जवळपास 3800च्या जवळ पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. मग हे झालं आपलं वेव 3चे अनालिसिस. म्हणजे जी काही अपसाईडची रॅली आलेली होती ती आपण व्यवस्थित आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तुम्ही इंटरनल काउंट म्हणून जर कमेंट करत असाल तर मी पूर्ण इन डिटेल आणायचा प्रयत्न करणार होतो असं तुम्हाला मी सांगितलेलं होतं आणि तो प्रयत्न मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्या मागणीनुसार पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या इलाइट मस्ती या टेलिग्रामला जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओके, आत्ता मार्केट टॉपला आहे, ठीक आहे. इथून वेव 3 पूर्ण झाली. ही वेव 3 कोणती आली? ग्रीन 1 जो झालता, ग्रीन 2 जो झालता त्याचा हा पूर्णपणे 3 झालेला आहे. आता त्याच्यानंतर जो काही आपला ग्रीन 4 आहे तो येणार आहे. मग तो कुठेपर्यंत येऊ शकतो, त्याची लेवल काय आहे जर आपल्याला पाहायचं असेल तर आत्ता त्याच्यामध्ये एक छोटंसं मायनर करेक्शन येऊ शकतं. ते करेक्शन आपल्याला काहीसं
अशा प्रकारे पाहायला मिळेल किंवा याच्यामध्ये वेगवेगळे करेक्शनचे प्रकार येतात. कोणतंही एक करेक्शन इथे बनू शकतं. आता वेव्ह फोर्थ जर आपल्याला पाहायचे असेल तर त्याचं मिनिमम रिक्वायरमेंट 3677 आहे आणि दुसरी रिक्वायरमेंट आहे 3608. याच्या खाली अजिबात गेलं नाही पाहिजे सोन्या. इथून जर आपल्याला रिव्हर्स व्हायला मिळत असेल किंवा इथून रिव्हर्स होताना दिसत असेल तर आपण याच जागेवरती व्यवस्थित अजून एक अपसाईडची रॅली पकडणार आहोत. मग ती रॅली तुम्हाला जर कॅच करायची असेल तर आपल्या इलाइट मस्ती टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. तुम्हाला सर्व अपडेट तिथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग तिथून आपल्याला अजून एक कमीत कमी 1000 पिप्सची रॅली पाहायला मिळणार आहे आणि ती रॅली सुद्धा आपण कॅच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, मग इथून जे काय सोनं आहे ते अशा प्रकारे इथंपर्यंतच पडणार आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे गुंतवणूक आहे त्यांना घाबरायची काही गरज नाही. तुम्ही आरामात होल्ड ठेवू शकता कारण याच्यानंतर पण अपसाईडची रॅली येऊ शकते. किंवा ज्यांना संधी मिळाली नाहीये, ज्यांना मध्ये आधी कुठं संधी मिळाली नाहीये त्यांनी वाट बघा. इथून गोल्ड पडण्याचा प्रयत्न करेल, इथून घसरण येणार आहे. हे आपले संकेत सांगतात. हे आपलं टेक्निकल अनालिसिस आपल्याला इन डिटेलमध्ये सांगत आहे. त्याच्यानंतर हा जेव्हा इथून येईल किंवा इथून रिव्हर्स होईल तेव्हा आपण तो बॉटम पकडण्याचा व्यवस्थित प्रॉपर प्रयत्न करणार आहोत. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही अलर्ट राहा किंवा तयार राहा की इथून जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण व्यवस्थित एंट्री करू शकतो. मग इथून जेव्हा एंट्री होईल तेव्हा ते कुठेपर्यंत जाईल याचे टार्गेट आपण जेव्हा गोल्ड खाली येणार आहे आणि जेव्हा आपली एंट्री बनणार आहे तेव्हा आपण एक्झॅक्टली इन डिटेलमध्ये टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे आपण मागील व्हिडिओमध्ये 3636 हे फिक्स येणार आहे किंवा 3658 किंवा 3853 हे एक टार्गेट दिलं होतं. ते टार्गेट कशावर येणार आहे ते इथून जेव्हा रॅली सुरू झाली त्याच्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित आयडेंटिफाय करता येतं एकदम डॉट लेवल. तसंच जेव्हा गोल्ड इथून युटर्न घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करेल, जेव्हा आपल्याला बॉटमला एंट्री देईल तेव्हा आपण वरचे टार्गेट काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आत्ता मी तुम्हाला एक टार्गेट देतोय, ते टार्गेट हमखास येऊ शकतं. ते टार्गेट आहे 3780 आणि 3800. हे टार्गेट तरी हमखास जेव्हा ते खाली येईल तेव्हा इथून प्रयत्न केल्यानंतर ऑल टाइम हाय अजून एकदा तो ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या व्हिडिओसाठी 50 लाईकचं टार्गेट ठेवत आहे. हे जर टार्गेट आपले पूर्ण झाले तर असेच आपण वेगवेगळे अनालिसिस आणायचा प्रयत्न करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हे अनालिसिस इन डिटेलमध्ये आवडलं असेल. तुम्हाला अजून काय वाटतं या अनालिसिसमध्ये तुम्हाला अजून काय प्रोव्हाइड केलं पाहिजे किंवा अशा कोणत्या कोणत्या पेअरचं किंवा अजून कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला इन डिटेलमध्ये समजायच्या आहेत, अशा तुम्ही सगळ्या कन्सेप्ट मला तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. यूट्यूबचं कॉमेंट बॉक्स आहे, टेलिग्रामचा आयडी आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहे आपला. त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुम्हाला जे काही नॉलेज पाहिजे ती तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. थोडंसं तुम्हाला मी शिकवण्याचा किंवा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मला कॉमेंट बॉक्समध्ये जर तुमच्या कॉमेंट आल्या तर मला अजून त्याचं मोटिवेशन मिळेल आणि मी अजून अशाच प्रकारचे रोज रोज अनालिसिस आणायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके, थांबूया आपण इथेच या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.